बाळूदादा फाटक, बाळूदादा ठुले. शेख नमस्कार मंडळी. चहुवेदी ज्ञानशाही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथोणी नवनीता तैसेची अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. मंडळी रामकृष्ण हरी. सेमीफायनलचा पहिला सामना असेल आणि सेमीफायनलचा पहिला सामना जो मैदानात असणार आहे पहिला सामना असेल. एका दिशेने तुंग आणि दुसऱ्या बाजूला तिकोना या दोन संघांमध्ये असणारा आजचा हा सेमीफायनलचा पहिला सामना. आणि या पहिल्या सामन्यामध्ये मैदानात जर पाहिलं गेलं तर तुंग संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या चेंडूवरती मयूरने खेळलेला चौकार, परंतु तदनंतर तो मैदानामध्ये बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या मैदानामध्ये पाहायचं गेलं तर शुभम जो मैदानामध्ये आला. स्कोर कार्ड वरती मी तुम्हाला घेऊन जाईल. पहिले षटक ते मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर संदेशचं पहिलं षटक मैदानात संपलं जाते. एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 8 धाबा. एक षटकाचा मैदानामध्ये खेळ संपलाय. सेमीफायनल क्रमांक 1 सेमीफायनलचा पहिला सामना आपण मैदानात पाहत तुमच्या आमच्या भेटीला आलाय. लोणावळा प्रीमियर लीग आणि या लोणावळा प्रीमियर लीगचा असणारा हा धगधगता थरार. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील जोडले जाणाऱ्या प्रेक्षक राजाचे मी मनपूर्वक स्वागत केले. दुसऱ्या बाजूला आज या मैदानावरती उपस्थित असणारे तमाम प्रेक्षक राजाचं मी या लोणावळा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या या सामन्याकडे. सेमीफायनलचा पहिला सामना मैदानामध्ये असणार आहे. दोन्ही संघ खऱ्या अर्थानं पाहिलं तर संघर्ष करत इथपर्यंत मात्र पोहोचलेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय सनी. तर स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज शुभम. शुभम स्ट्राईक वर तयार असेल आणि नॉन स्ट्राईक वर असणारा फलंदाज हा चेंडू पाहिजे लॉंग ऑर्म चिडी खेळून काढला जाईल. सिंगल तरी घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न ते होईल का नका जो मैदानात कळवला जातोय. क्रिकेट आपण निश्चित मैदानात पाहतोय. क्रिकेट क्रिकेटचा खेळ. हा चेंडू पण पहा हलक्या अगदी चेंडू ती खेळला जाईल. क्षेत्ररक्षक इथे दूरवरती असेल. सिंगल तर मैदानात घेतली जाते आणि पाहता पाहता चेंडू इथे डिक्लेअर झोन मध्ये पोहोचलाय. एक सिंगल अनेका सिंगलच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा असणार आहे आता 11 धावा ज्या धाबलगावरती ते धावा ज्या नोंदवल्या जात आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू ते पाहायच्या मैदानात चेंडू मध्ये वेग देखील मैदानात होता परंतु यष्टक्षेची देखील आपण पाहतोय पड झड धडपड देखील होताना पाहायला मिळाली. तसं लागलं देखील असणार आहे. हात सोळा सोळा थोडासा सेफली घेऊन जा. सपोर्ट द्या खालून.
चला इथे इथे गर्दी नका करू. चला खेळाडू रिप्लेस दिला जाईल आणि रिप्लेस खेळाडू आता परेश येईल. खेळाडू म्हटल्यानंतर आपण पाहिलं तर क्रिकेट म्हटल्यानंतर आपण पाहतो दुखापत हे ठरलेलं असतं. कारण आपलं सर्वांचं पहिलं प्रेम हे क्रिकेटचं खेळ आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो तयार असेल. खेळाडूला इथे निश्चितपणे दुखापत झाली आहे. धीरज थोडासा इंजुर्ड देखील झालाय. तर पहा जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहतो मैदानावर तुम्हाला मॅचच्या दिशेने मी घेऊन जाईल. चालू असणारा सामना तिकोना वर्सेस तुंग या दोन संघांमध्ये असणारा सामना. सेमीफायनल क्रमांक 1 सेमीफायनलची पहिली लढत मैदानामध्ये असेल. हा चेंडू पाहायचे हलक्या दर्शनी खेळून काढला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाते. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साह्याने संघाची संख्या जाऊन पोहोचते धाबलगावरती 13 धाबा. ज्या धाबलगावरती ते धाबा ज्या नोंदवले जात आहेत. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आपल्या सर्वांचा प्रेमाचा खेळ लाडका खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ. गोलंदाज तयार सनी यावेळी मैदानामध्ये पाहायचंय. कोलवट टप्पा मैदानामध्ये होता. चेंडू इथे निसटलाय. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये संपलं जाईल. दुसरं 2 षटकांचा इथे खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 15 धावा. सामना पण मैदानामध्ये पाहणार आहोत. चालू असणारा सामना एका दिशेने तुंग आणि दुसऱ्या बाजूला तिकोणा या दोन संघांमध्ये सुरू असणारा हे युद्ध सेमीफायनलचा पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. आणि फायनल मध्ये कोण प्रवेश करणार यासाठी ही लढाई मैदानामध्ये असेल. परंतु ही लढाई कुठल्या खऱ्या अर्थाने तलवारी घेऊन नाहीये. ही लढाई असेल बॅट आणि बॉलची. ही लढाई असेल सन्मानाची. इथे पाहायचं स्क्वेअर लेवल खेळून काढला जाईल. सिंगल तरी घेतली. दुसरा हवेचा प्रयत्न होईल का? नाकारचं मैदानामध्ये कळलं आहे. एका धावेवरती समाधान असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश इथे तयार असेल. पुन्हा एकदा पहा स्क्वेअर कटचा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक इथे पॉईंटचा क्षेत्ररक्षक इथे मैदानामध्ये अडवतोय. एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या साह्याने आपण पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती 17 धावा. 17 धावा धाबलगावरती आहेत. स्ट्रायकॉन तयार आपण पाहतोय. पुन्हा एकदा शुभम यावेळी पाहायचे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत असेल. मिस टाइम फटका होता. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक इथे पाहिजे थोडीशी चुकी देखील करतोय आणि पहा त्या चुकीचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होईल. 2 धावा तरी ते घेतल्या जातात आणि या दोन धावेच्या साह्याने ओमकार आपण पाहतोय थोडीशी चुकी देखील करतोय. अशा चुका खऱ्यातून ओमकार कडून अपेक्षित देखील नसतील. गोलंदाज तयार. मैदानामध्ये पाहिलं गेलं तर आता 19 धावा धाबलगावरती धावा जे इथे नोंदवल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुढे सारसा स्वतःच्या फॉलोथर मध्ये पहा इथे चेंडूला अडवलाय. धोकाही कुठल्याही पैसा मात्र इथे होऊ शकला नाही. परंतु एक सिंगल मैदानामध्ये मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती 20 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं षटक जे सुरू असेल. पुण्याला हलक्या तणावा चेंडूला इथे ढकलला जातोय. सिंगल जी मैदानामध्ये घेतली एका सिंगलच्या साह्याने 21 धावा. 21 धावा धाबलगावरती आहेत. लोअर फुलटा चेंडू असेल. सलग बॅट चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक पाहायचं लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू इथे अडवतोय. सिंगल तर मैदानामध्ये घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदान होणार नाही.
षटक क्रमांक संपला जाईल मैदानामध्ये. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला आणि धाबलगावरती धावा ज्या त्या 22 धावा. खऱ्या अर्थानं माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. लहानपणीच या प्रेमात पडलो, जो आहे बॅट आणि बॉलचा खेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. 3 दगडांचे स्टंप, लाकडी फळी, प्लास्टिक बॉल या सर्वांचा जमवलाय लहानपणीच मेळ. माझं पहिलं प्रेम हा क्रिकेटचा खेळ. एक टप्पा आउट, सरपटी नॉट आउट, हारल्यावर निराशा, जिंकल्यावर आनंद देणारा खेळ. माझं पहिलं प्रेम हा क्रिकेटचा खेळ. जीवाला जीव देणाऱ्या मित्रांनी जमवला याचा मेळ. हारल्यावरती ओरडणारे, जिंकल्यावरती डोक्यावरती घेणारे, मैदान खेळपट्टी, धाबा, विकेट, टाळ्या, शिट्ट्या आणि छापा काटा यातच गेला आमचा वेळ. कारण माझं पहिलं प्रेम हा क्रिकेटचा खेळ. तोच क्रिकेटचा खेळ आपण पाहते तुमच्या आमच्या भेटीला आलेला आहे. जवळ मॅच दिशेने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल सनी. पुढे सरसा चेंडू खेळण्याचा प्रयत्न देखील इथे झाला आणि मैदानात जर पाहायला गेलं तर एक सिंगल देखील मैदान मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने धावलक पुढे जाऊन पोहोचेल. 23 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. पुण्याचा पहा हलक्या चेंडू खेळला जातोय. 17 पायचे ऑन साइडचा क्षेत्र चेंडूला इथे अडवतोय. सिंगल तर मैदानामध्ये घेतलीये. दुसरा धावेचा प्रयत्न ते होणार नाही. फायनल साठी चुरस निश्चित मैदानामध्ये असेल. कोणता संघ इथे फायनल मध्ये प्रवेश करणार? पुढे सरसा चेंडू खेळला. शॉर्ट रॅक्सच्या कव्हरचा क्षेत्ररक्षक इथे पाहायचं. ओहो, प्रयत्न सुरेख होता. एक चांगला प्रयत्न, एफर्ट, इथे ताकद लावली जाते. खूप मोठी अपील देखील झाली परंतु 2 धावा तर मैदानामध्ये घेतल्यात. दोन धावा इथे मिळतील आणि या 2 धाब्याच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 26 धावा. गोलंदाज तयार. स्ट्रायक शुभम. हा चेंडू पाहायचंय. चेंडू मात्र पहा सोडून देण्याचा प्रयत्न इथे होता परंतु एक लेग बाईच्या रूपाने सिंगल देखील मैदान मिळेल. एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या आपण पाहते पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती 27 धावा. 27 धावा धावलकावरती आहेत. गोलंदाज पुण्याचा तयार आहे सनी. हा चेंडू इथे मैदानात पाहायचा. चेंडू मध्ये भन्नाट वेग देखील इथे होता. धावपाची संधी असेल परंतु पहा चेंडू इथे हातामध्ये ठेवलाय कारण बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नव्हता. संयम देखील दाखवणं मैदानामध्ये महत्वाचा असणार आहे आणि तो संयम इथे मैदानात दाखवला जातोय कारण संयम देखील मैदानामध्ये खूप असणं गरजेचं आहे. यावेळी मैदानात पाहायचं पुन्हा एकदा सरळ फटका ते खेळून देखील काढला जातोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती 29 धावा. धावा धावलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय पुण्याचा तयार. वेळ देखील वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो. थोडीशी घाई देखील करा. मैदानामध्ये पाहिजे मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर धाबलगावरती धावा ज्या आहेत त्या 29 धावा. 4 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये संपलाय आणि या 4 षटकानंतर आपण पाहतो इथे कुठेतरी फलंदाज इथे गिअर चेंज करतील का? खेळाडूंना विनंती करेल उदय सर फक्त कॅप्टन जातील बाकीचे खेळाडू मैदानाच्या बाहेर. सेमीफायनलचा असणार आपण पाहतोय पहिला सामना इथे मैदानात सुरू आहे. सेमीफायनल क्रमांक 1 जिथे मैदानात असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती येतोय. बॉलर्स नेम कळवा. अभि. गोलंदाज तयार असेल अभि. पुढे सरसा चेंडू खेळला जाईल. चेंडू हवेत असेल. मिस्टर फटका क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे फलंदाज बाद. अशा पद्धतीच्या विकेट देखील तितक्याच महत्वाच्या असणार आहेत आणि ते धावा देखील त्या मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर विकेट गेलं देखील महत्वाचं ठरेल.
धबलका जर विचार केला पाहतो 29 धावा, 5वं षटक मैदान सुरू असेल आणि या धावा मैदानात पाहायचं गेलं तर उदय संघातील असताना आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू, त्याच खऱ्या अर्थानं हाफ पिच क्रिकेट मध्ये एक नावाजलेला असणारा खेळाडू, परंतु आता मैदानामध्ये पाहायला गेलं तर इथे कुठेतरी कामगिरी करेल. शेवट षटकामध्ये तो आलाय आणि शेवटच्या षटकांमध्ये तो किती धावा बनवतोय हे देखील आता मैदानात पाहायचंय. परंतु नॉन स्ट्राईक वरती उभा असेल. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टर फटका, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे पहा लागोपाठचा दुसरा धक्का. लागोपाठ दुसरा फलंदाज आपण पाहतो मैदानात जो दाखल झालाय. आज मैदानात पाहायचंय कोणता संघ हे क्रिकेटचं आव्हान इथे पूर्ण करेल, कारण क्रिकेटची परिभाषा, क्रिकेटचा शब्दाचा उलगडा जर केला, क्रिकेट म्हणजे आव्हान. क्रिकेट बद्दल आपण चर्चा करूयात. शेवट षटक मैदान सुरू असेल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहे तो मैदानामध्ये आता अभि. पाहिजे अभिला देखील माहित आहे, अभि नाही तो कभी नाही, जे करायचंय ते या सामन्यात देखील करावं लागणार आहे, कारण फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. स्वप्न तर पाहिलीत. एपीजे अब्दुल कलाम मात्र नेहमी सांगत असतात, स्वप्न 3 असतात जी माणसाला झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी माणसाला झोप येऊ देत नाहीत. उदय शाखन तयार. यावेळी पाहिजे अगदी हलक्यात चेंडू तिकडून काढला जाईल. सिंगल तर मैदानात घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न तो होईल का? प्रयत्न तर झाला. होकार नकार, होकार नकार, चुका ध्यान गई जान. फलंदाज बाद. फलंदाज आपण पाहतो मैदानात बाद देखील होईल, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक आपण पाहतोय उदय स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न चिरवणे मैदानात करतोय आणि ही कामगिरी देखील इथे करावी लागेल. एक रनआउट आहे. गोलंदाज तयार. पुन्हा पाहिजे अभि. स्ट्राईक वरती उदय. यावेळी पाहिजे बॅकफुटला गेला चेंडू मात्र हवेमध्ये खेळला जाईल. डीप कव्हर चेंडू खेळला जाईल. सिंगल तरी मैदानात घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न झाला. धावाची संधी असेल. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक तयार आहे आणि तोपर्यंत मैदानात जर पाहायला गेलं तर कुठल्याही पद्धतीचा इथे धोका जो आपल्याला मैदानात पाहायला मिळाला नाही. संघाच्या संख्या जर विचार केला तर आपण पाहतोय धावलकावरती 32 धावा, ज्या धावलकावरती ते धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणामध्ये पाहिजे थोडासा बदल आपण पाहतो निर्णय मैदानामध्ये होईल. शेवट षटक आहे, तोडा फोडीचं षटक आहे, आक्रमण चढवण्याचं षटक आहे, हल्ला चढवण्याचं षटक आहे आणि या षटकामध्ये हल्ला इथे चढवलं जाणं गरजेचं देखील असेल. स्कोर कार्ड वरती 32 धावा. झालेत ना 4 चेंडू. पहिले चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 1 रनआउट आणि आताच्या 2. अभि पुण्याला पाहायचं तयार असेल. फुलटा चेंडू असेल. पहा इथे परफेक्ट मिडल चेंडू इथे होऊ शकला नाही. झेल आपण पाहतो मैदान सुटला जाईल. पहा मैदानाच्या आतमध्ये चुकी तर मैदान झाली आणि चुकीचं रूपांतर आपण पाहतोय दुसऱ्या धावे देखील झालं. 2 धावा त्या मैदानात घेतल्या जातील. या 2 धाव्यांच्या साह्याने 34 धावा धावलकावरती ते धावा नोंदवल्या गेल्यात. पार रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. थोडासा अतिघाई प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला. अतिघाई आणि संघटत नाही. गोलंदाज तयार. अभि पण तयार असेल. स्ट्राईक वरती उदय. उदयला मात्र देखील या खेळाडूने मात्र रोखून ठेवलंय आतापर्यंत. पुढे साचा पण चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक पाहिजे लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडू इथे अडवतोय. चेंडूची फेकी होईल. धाबाची संधी आहे आणि संधीचं सोनं देखील इथे होईल. एक चांगली फेकी, एक धाव मिळेल. धावलकावरती धावा त्या 35 धावा. 36 धावे तिथे टार्गेट असेल. 36 धावेचं टार्गेट आता मैदानात असणार आहे ते आता टिकोना संघाला आणि 36 धावेचं टार्गेट इथे कशा पद्धतीने मैदानात पूर्ण केलं जाईल ते देखील आता मैदानाने पाहणं गरजेचं असेल. क्रिकेटचा खऱ्या अर्थानं परिभाषेचा उलगडा जर केला तर सी म्हणजे चॅलेंज, आव्हान, आर म्हणजे रिस्पेक्ट, सन्मान,
आय म्हणजे इम्प्रेशन, प्रेरणा. सी म्हणजे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. के म्हणजे कीप गोइंग, पुढे जा. ई म्हणजे एक्झाम, परीक्षा. टी म्हणजे ट्रस्ट, विश्वास. म्हणजे क्रिकेट. आता मैदानात पाहायचं 36 धावेचं टार्गेट आहे. 30 चेंडू आणि 36 धावा. हे समीकरण आता मैदानात पाहायचं कशा आता मैदानात बदललं देखील जाईल. त्याचा पाठला किती मैदान पूर्ण होईल का याच्यावरती देखील सर्वांच्या नजर असणार आहेत, कारण सेमीफायनलचा सामना आहे. स्पर्धेच्या निमित्तानं जॉन्सन तो शिबाग मध्ये खेळतोय. लोणावळा नगरपालिकेचे असणारे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय देवीदास भाऊ कडू त्यांचा देखील शुभाग म्हणतोय. अथर्व लँड डेव्हलपरचे असणारे सर्व आणि लोणावळा नगरपालिकेचे असणारे नगरसेवक आदरणीय देवीदास भाऊंचा पुन्हा एकदा शुभाग झाले, त्यांचं देखील मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. याच्याकडे तुंग संघाचे अथर्व खेळाडू पाठवून द्या. तुंग संघ एक खेळाडू पाठवून द्या ना. तिकोना संघाचा अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावर द्या. तिकोना संघ, तिकोना संघाचे अतिरिक्त खेळाडू असतील तर विधी असेल समालोचक कक्षामध्ये पाठवून द्यायचे आहे. तर जाऊया मॅचची नाव पाहतो. दुसऱ्या डावला ते सुरुवात झाली. 36 धावे तिथे टार्गेट आहे. 35 झाल्यात, 36 बनवायचे आहेत. स्ट्रायककडे असताना फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या मध्ये तयार असेल संदेश. संदेश आपण पाहतो तयार असेल. नाशापुरी आपण पाहतो चंदू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उदय. सरळ बेटण्यावर पाहतो मैदानात फटका देखील खेळून काढला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पहा फलंदाज बाद. फलंदाज आपण पाहतोय चंदू. एकही चेंडू न खेळता तो आता मैदानात बाद झालाय. डायमंड डक, डायमंड डक तुम्ही पाहिला असेल. गोल्डन डक, ब्रांज डक, सिल्वर डक, त्यातला हा डायमंड डक. अशा सिच्युएशनला, अशा परिस्थितीमध्ये सेमीफायनल मध्ये जर अशा चुका होत असतील तर या संघासाठी खऱ्या अर्थानं खूप घातक असणार आहेत. गोलंदाज तयार उदय. इथे पाहायच्या मैदानामध्ये नो बॉल देखील इथे पंचांनी कळवलाय. अवांतर धावे मैदानामध्ये असेल. अवांतर धावेने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या असणार आहेत त्या 2 धावा. गोलंदाज तयार. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक इथे पाहायचे चेंडूच्या खाली, परंतु कुठलाही पद्धतीचा धोका इथे होणार नाही कारण फ्रीडचा चेंडू इथे होता. एक सिंगल देखील मैदान मिळेल. एका सिंगलच्या साह्याने जर आपण मैदानात पाहिलं तर संघाचं धावलक पुढे जाऊन पोहोचेल. 3 धावा. ओ यावेळी पहा काहीसा खाली राहिला चेंडू. फलंदाजाला चेंडू इथे समजू शकला नाही. चेंडू डाड आहे. उद्याला मात्र पहा नव्याने सांगायची गरज नाही. संघर्ष काय असतो. धावा इथे जरी कमी असतील परंतु ह्या तर तुमच्यामध्ये क्षमता आहे तर या जिंकण्यासाठी पुरेशा आहेत. बॅकरसाठी क्षेत्रक्षक तयार असेल. सिंगल जरी घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होणार नाही. एक सिंगल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 4 धावा. एक फलंदाज देखील मैदानात बाद आहे. जमीन समुद्र फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक त्याच्याने तैनात आहे. सिंगल आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानामध्ये घेतली होती. सिंगलच्या साह्याने षटक क्रमांक संपले गेले. पहिले एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर जे आपण पाहतोय धावलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 5 धावा ज्या धावलकावरती आहेत. 5 धावा धावलकावर आहेत. 36 धावांचा टार्गेट आहे.
उर्वरित आता 24 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 31 धाब्यांची गरज. संदेश आणि ओमकार ही जोडी मैदानात असेल. गोलंदाज तयार. पुण्याला पाहायचंय, यावेळी पाहायचंय काहीसा खाली राहिला चेंडू. फलंदाजाला मात्र इथे चेंडू समजू शकला नाहीये. गोलंदाजी मार्फत गोलंदाज आकाश वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरं षटक मैदानामध्ये घेऊन येतोय. पुण्याला पाहायचं मैदानामध्ये आडव्या पट्ट्याची तिकडून काढला जाईल. मैदानामध्ये क्षेत्रक्षेप पाहायचे दूरवरती असेल. सिंगल तरी घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, धावबाची संधी, परंतु इथे पहा वेळेत आपल्या घरट्यामध्ये परतलाय. ओमकार मात्र केव्हाच मात्र जागा सोडून तयार पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता, परंतु इथे संदेश कार्यातून दुसऱ्या धावेसाठी तयार नव्हता. त्याने नकार देखील कळवला. आताची एक मिळेल एका धावेच्या साह्याने. नंबर 5 धाबलक 6 धाबा. पुन्हा एकदा मैदानात पाहायचंय, हलक्या हातात चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. सिंगल तर मैदानात घेतली जाते आणि एका सिंगलच्या साह्याने एकेरी दुहेरी धावा मैदानामध्ये बनवले जात आहेत. हा चेंडू थोडासा बाहेर टाकला. चेंडू वाईट बॉल. अवंतर इथे असेल. या अवंतर धावेने पुण्याला धावलक आपण चेंडू धावफलक हालत ठेवण्याचं काम मात्र दोन्ही खेळाडू करतायत. येताना पाहायचं मैदानात 5 शॉट करून चेंडू खेळला जाईल. क्षेत्रक्षेत्र पाहायचा चेंडू इथे अडवतोय आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं तर घेतली एक सिंगल. एका सिंगलच्या साह्याने संघाच्या संख्या पोहोचेल धावलकावरती 9 धावा. षटक क्रमांक दुसरं जे सुरू आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू अगदी खेळून काढला जाईल. सिंगल तरी घेतलीये. लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे अडवतोय. गोलंदाज तयार. आकाश वैयक्तिक दुसरं षटक इथे सुरू आहे. पुण्याचा पायसा अगदी हलक्यातून चेंडू मैदानामध्ये खेळला जाईल. क्षेत्ररक्षक इथे पायचा चेंडू इथे मैदानामध्ये अडवतोय. तोपर्यंत मैदानात घेतली एक सिंगल. एका सिंगलच्या साह्याने 11 धावा धावलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ देखील आपण पाहतो ते मैदानामध्ये संपलाय. 11 धावा धावलकावरती आहेत. समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत आता 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजून देखील बनवायचे आहेत. अकरा चेंडू 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 25 धावा. पुण्याचा बॅकफुटला चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू इथे अडवतोय. सिंगल तर मैदान मिळेल. पहा मैदानामध्ये खऱ्या पहा उदय असतील, यशांच्या मागे यशरक्षक असतील, एक चांगला मात्र कॉन्फिडन्स काढून देत आहेत आणि हे काम करणं देखील ते गरजेचं असतील. व्हाईट बॉल असेल. अवांतर मैदान मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर वैयक्तिक पहिले षटक इथे मैदान घेऊन आलाय. 13 धावा धावलकावरती आहेत. पुन्हा इथं मैदानात पाहायचंय अगदी शरीराचा भेद घेणारा इथे चेंडू असेल. हा चेंडू आपण जर मैदानात पाहिले गेलं तर बॅट वरती इथे मिडल होऊ शकला नाही. संघर्षाच्या संख्या स्थिर 13 धावा धावलकावर आहेत. पुढे सरसा चेंडू खेळलाय. ऑनसाइड चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू इथे अडवतोय. सिंगल तर घेतलीये. दुसरा धावेला नकार आहे. गोलंदाज तयार. चेंडू ते मैदानात पाहायचे. खूप मोठी अपील देखील ते मैदान होईल. संघाची संख्या आपण मैदानात पाहतोय. संघाची धावसंख्या थोडीशी चर्चा आपण पाहतो निश्चित मैदानामध्ये सुरू असणार आहे. कृपया त्या समोर लाईटीच्या टॉवर खाली जे बॅनर आहेत तिथे खेटून राहिलेल्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे थोडे बॅनर सोडून बाजूला उभे राहा. यशणी तिसऱ्या पंचाची मागणी असेल.
स्टंपिंगचा रिव्ह्यू असेल तर भेटेल. आपल्याला फक्त रिव्ह्यू फक्त आपण रनआउट साठी देणार आहोत किंवा मधल्या लाईनचा जो नो बॉल आहे त्यासाठी फक्त रिव्ह्यू दिला जाईल. इतर वेळेस रिव्ह्यू मिळणार नाही. पंचांचा निर्णय तो अंतिम निर्णय असेल. तर पुन्हा जाऊया मॅच दिशेने पाहते. धाबलकावरती 14 आहेत. यावेळी पाहायचे जमीन समुद्र फटका इथे खेळून काढला जाईल. सिंगल तर आपण पाहते घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एक सिंगल आणि एका सिंगलच्या साह्याने आपण जर मैदानामध्ये पाहिली तर धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 15 धावा. 15 धावा धाबलकावर. गोलंदाज तयार. पुण्याला पाहिजे ऑनसाइड मध्ये खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि पहा 2 धावा देखील इथे घेतल्या जातील. या एकेरी दुहेरी धावा देखील मैदानात तितक्याच महत्वाच्या असणार आहेत. षटक क्रमांक मैदानात पाहिजे संपला गेला. तिसरा 3 षटकांचा खेळ संपला. 17 धावा धावलकावरती ते धावा ज्या नोंदवल्या जात आहेत. शेवटचे 12 चेंडू इथे शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 19 धावेंची गरज. यानंतरचा होणारा सेमीफायनल क्रमांक 2. सेमीफायनलचा दुसरा सामना जो मैदानात होणार आहे आणि तो सेमीफायनलचा दुसरा सामना असेल एका दिशेने असेल एका दिशेने असेल प्रतापगड आणि दुसऱ्या बाजूला कोराई. या 2 संघात होणारा यानंतरचा सामना. दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन विनंती असेल टॉस साठी या आणि यानंतरच्या सामन्याचा टॉस करतील गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानात तयार असेल. आकाश लोअर फुटा चेंडू असेल. ऍक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक पायाच्या चेंडूला अडवतोय. सिंगल तर घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात नाही. खऱ्या तर आपण मैदानात पाहायला गेलं तर एक सिंगल देखील मिळेल. एका सिंगलच्या साह्याने 18 धावा धाबलकावरती आहेत. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी देखील बनवायचे आहेत. यावेळी मैदानात पाहायचंय चेंडू डॉट. 10 चेंडू शिल्लक 18 धावेंची गरज. फुलटा सरळ बेटे फटका खेळला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायचे. ओहो इथे पहा पड जर धडपड. सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. 2 धावा तर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतल्या आहेत. या 2 धाव्याच्या साह्याने संघाच्या संख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या प्रतापगड संघाने टॉस इथे जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा देखील इथे निर्णय घेतलाय. तर कोराई संघाला क्षेत्ररक्षकासाठी आमंत्रित देखील केले. मैदानात पाहिजे सिंगल देखील मैदान मिळेल. एका सिंगलच्या साह्याने संघाच्या संख्या पोहोचेल धाबलकावरती. 21 धावा 8 चेंडू शिल्लक 15 धावेची गरज. इथे पाहिजे सरळ फटका खेळला जाईल. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर तिथे पोहोचला. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी नकार आहे. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील. आता 7 आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. 7 चेंडू आणि 14. गोलंदाज पुन्हा तयार असेल आकाश.
पुन्हा पाहिजे मिड विकेट चेंडू खेळला जातोय क्षेत्ररक्षक इथे चेंडूला अडवलंय सिंगल तरी घेतली परंतु नकार आहे. आता मैदानात पाहिजे समीकरण आता मैदानात असेल शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 13 धावा. 6 चेंडू 13. सहा चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच आपण देखील इथे मैदानामध्ये पाहतोय. पहा इथे मैदानामध्ये याच मैदानावरती आपण 6 चेंडू मध्ये 14 होताना पाहिल्यात. या मैदानावरती आपण 6 चेंडू मध्ये 13 4 चेंडू मध्ये 13 होताना पाहिल्यात. आता पाहिजे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 13 धावींची गरज आहे. गोलंदाज तयार. वेळ वाचवा चला. वेळ वाचवणं देखील महत्वाचं आहे. सहा चेंडू गोलंदाज तयार. शुभम पहिले चेंडू असेल ऑन साइडला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक ते पाहिजे चेंडूवरती पोहोचेल सिंगल तर घेतलीये. दुसऱ्या धावेसाठी ते नकार कळवला गेलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय संघाची धावसंख्या त्यांची पोहोचेल 24 धावा. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. फुटा चेंडू असेल चला बॅटिंग फटका खेळला जाईल. एक सिंगल तर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली परंतु आता एकेरी दुहेरी धावेने इथे काम होणार नाही. इथे चौकार आणि षटकार लगवावे लागतील. इथे चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानामध्ये करावी लागेल. शुभम पुण्यात तयार. स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज ओमकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न 5 चेंडू फक्त उंची घेतलीये. क्षेत्ररक्षक इथे चेंडूच्या खाली परंतु 5 झेल इथे होऊ शकला नाही. 2 धावा तरी ते घेतल्या गेल्यात. आता चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 9 धावा. 3 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. इथे मैदानात पाहायचंय चतुरायचे एक्स्ट्रॅक्शन फलंदाज बाद. 2 चेंडू शिल्लक आणि 9 धाव्यांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. सामना अजून देखील होऊ शकतो. नवीन फलंदाज मध्ये दाखल झालाय आकाश. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि आता मैदानात बनवायचे आहेत 9 धावा. वेळ वाचवा. गोलंदाज तयार. 2 चेंडू आणि 9 धावींची गरज. इथे मैदानाच्या जबरदस्त क्षेत्ररक्षण. शुभमचं कौतुक करावं तर थोडं आहे. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला आणि मैदानामध्ये एशियन वरती देखील लावला. फलंदाज बाद. आता 1 चेंडू शिल्लक आणि बनवायचे आहेत 9 धावा.